तर नारी शक्ती वंदन हे भाजपचं ढोंग असल्याचं संजय राऊत म्हणालेत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी महिला बसवा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पंकजा मुंडेंना बसवा, पंतप्रधानपदीही महिला बसवा खरं तरच नारी शक्तीला बळ मिळेल असंही वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलेलं आहे। नारी शक्ती वंदना हे ढोंग आहे भाजपचं जे आहे नारी शक्ती वंदना हे ढोंग आहे। नारी शक्तीची एवढीच काळजी असेल तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एक महिला नेत्याला त्याने बसवावं, पंकजा मुंडेंना बसवावं आणि केंद्रामध्ये सुद्धा प्रधानमंत्र्यांनी पंतप्रधानपदी एक महिला नेत्यांना विराजमान करावं, आपोआप नारी शक्तीला ताकद मिळेल। महिलांना संसदेमध्ये 33% आरक्षणाचा निर्णय आरक्षण मिळावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्रयत्न केले, परंतु दुर्दैवानं उभाटा गट असेल, काँग्रेस असेल, इंडिया अलायन्स असेल यांनी त्याला विरोध केला। आता महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री का झाली नाही, देशामध्ये महिला पंतप्रधान भारतीय जनता पार्टीने का केलं नाही हे विचारण्याच्या आधी मला संजय राऊतांना विचारायचं आहे, जेव्हा 2019 साली उद्धवजींना संधी मिळाली होती तेव्हा उद्धवजींनी रश्मिताई ठाकरे यांना संधी का दिली नाही? आता देखील संजय राऊत तुम्हाला एवढीच चिंता असेल तर पक्षप्रमुख म्हणून आदित्यजी ठाकरे यांचं नाव घोषित न करता रश्मिताई ठाकरे यांचं पक्षप्रमुख म्हणून तुम्ही नाव घोषित करणार आहात का? त्यासाठी आग्रह धरणार आहात का? तर तिकडे मीरा भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापलंय। सदावर्ते मीरा भाईंदरमध्ये दिसले तर गंभीर परिणाम होतील। मनसे नेते अविनाश जाधव यांनी हा इशारा दिलेला आहे। स्वतःच्या प्रसिद्धीसाठी प्रत्येक ठिकाणी जातो, मराठी भाषेबद्दल मराठी नेत्यांबद्दल सतत वाईट बोलत असतो। कालही मीरा भाईंदरमध्ये येऊन त्याने तशाच प्रकारचं वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला आणि तो जो प्रयत्न आहे तो आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी काल हाडून पाडला। आमचं सचिन असेल, हेमंत असेल, आमची सगळीच टीम काल ही त्याच्या अंगावर गेली। ज्या पद्धतीने पोलिसांनी आमच्या मुलांना काल दाबण्यात आलं, गळे दाबण्यात आले, सो या सगळ्याचा विरोध करण्यासाठी मी आज पोलीस स्टेशनला आलेलो आहे। कुठलाही विषय असो, सदावर्ते आम्हाला मध्ये आणतो, मराठी भाषेला मध्ये आणतो, सतत भाषेच्या विरोधात काम करत असतो आणि तो या सगळ्या गोष्टी त्याला मिळालेलं संरक्षण याचा गैरफायदा घेऊन खूप जोरजोरात बोलण्याचं काम करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।